आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले हे किती राहण्यास आले किती राहून गेले कोणी येता हसत कोणी जातो रडत कोणी येता घरून कोणी जातो पळून कोणी भाडे दिले कोणी भाडे बुडवले कोणी नोकरीसाठी आले कोणी छोकरीसाठी आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले 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 पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले। डॅड मी सगळं ऐकलंय अभी तो मैं जवान हूँ। अरे अहो तुमची लेक लग्नाच्या वयाची झाली आणि तुम्ही असं म्हणताय मी आहे ना मी मम्मी राजेश आणि ममता लग्न करताय माहितीये मला सांगितलंय मला सांगितलंय बरं आधी मला सांगा तुम्ही की माझ्या लग्नात तुम्ही मला काय प्रेझेंट देणार तुला काय हवंय आम्हाला दोघांना पेइंग गेस्ट म्हणून एक जागा मिळेल हो मिळेल ना ओ मिस्टर काय तुमची माझी ओळख ना पाळख आणि तुम्ही माझ्या बरोबर पार्टीला येणार तोंड बघितलंय का आरशात लगा सिक्सर बॉडी लाइन के बाहर सीधी गेंद चली गई आता गाणं लावायचं काटा लगा तुमचा विचार काय करायचा आज महिलांच्या केवढ्या समस्या आहेत देशापुढे केवढं मोठं हे संकट आहे त्याचा विचार प्रथम व्हायला हवा। हो देशापुढचं संकट सोडा हे घरातल्या संकटाचं काय ते सांगा। चला आजच्या ठळक बातम्या संपल्या हे बातम्या संपल्या आपल्या बातम्या रेडिओवरच्या आत्ताच संपल्या। अरे 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 म्हणजे मला असं वाटलं होतं की तिसऱ्या महायुद्धाची घोषणा होती की काय आणीबाणीची परिस्थिती सगळं थोडक्यात आटपलं नाही तर झालीच असती घोषणा चांगली धुमश्चक्री झाली असती म्हणजे मजूर पक्षाचं सरकार पडलंच असतं। नाही मग हे सरकार येणार होतं म्हणजे हे सरकार जे आलंय ना ते सुद्धा पडणारच आहे काय नाही राष्ट्रपती राजवट आली असती कर्फ्यू लागला असता सगळीकडे बरेच महिने बोलचाल बंद झाली असती थोडक्यात निभावलं। अरे अरे मला समजतंय तुम्हाला काय म्हणायचं ते पण मी जरा आंघोळ करून येतो काय छान 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 बाकी सगळे विधी आटपले चहा पिल्याशिवाय मी कुठलाही विधी आटपत नाही मग ठीक आहे मी चहा करतोच आहे आता ठीक आहे मी चहा अण्णा तुम्ही करताय म्हणजे काय आता तुम्ही सवय करून घ्या नाही मला त्याची सवय आहे काय हॉटेलमध्ये आचार्य होतो ना मी काय तुम्ही त्याला खाय प्यायला बोलवताय अहो तो पेइंग गेस्ट आहे तो काही घर जावई आहे का अच्छा म्हणजे तुम्ही त्याला घरजावई करून घेणार नाही म्हणायचं काय तुम्हाला मला काय नाही म्हणायचं मी आपला महिला संघटना जिंदाबाद महिला संघटना जिंदाबाद सुरू झालं वाटतंय महिला संघटना माझी करपली वाटते आले रे आले आले पेइंग गेस्ट आले आले रे आले आले पेइंग गेस्ट आले। अरे बाप रे या मुलाला काय म्हणावं इथे येऊन झोपला ए रोहित अरे उठ बाबा लवकर तिथनं उठवलं तर इथे येऊन झोपलास। गुड मॉर्निंग डॅड गुड मॉर्निंग माझा नाश्ता कुठे आहे आधी तोंड ब्रश केले दात अरे राहू दे मला बेड टी द्या भेटती ठेवलाय तिकडे टेबलावर आणि ब्रेड कुठे आहे चपात्या कुठे असतात आज ब्रेड नाहीये नाही आज चपाती आणि चहा हा नाश्त्याचा मेनू आहे कळलं जा उठ माझा चहा कुठे हा या मॅडम तुमचा चहा गरमागरम बरं झालं मगाचपासून मी वाटच बघत होते केव्हा एकदा चहा आणताय येस गरम पाण्यामध्ये नुसती साखर आणि चहा पावडर टाकून दिली मला वाटतं जगात सगळेजण असाच चहा करतात आणि मी सुद्धा लग्न झाल्यापासून असाच चहा करत आलो इतकी वर्ष आणि मम्मी लग्न झाल्यापासून काय काम करत आली हेच काम चहा पिण्याचं मी सांगितलेलं तुमच्या लक्षात आहे ना काय काय करायचं ते येस मॅडम पोळ्या
आणि भाजी बटाट्याची दोन्ही करतो असे बघू नका. हॅलो सुप्रभात. सुप्रभात. मम्मी सुप्रभात. रोहित सुप्रभात. आज मराठी चॅनल वाटतं. सुप्रभात. तुमचा चहा झाला की मी घेऊ? नाही मी किचन मध्ये जाऊन घेतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वा वा काय सुंदर दिसताय. काय माहितीये मला. ते हे काय गंमत झाली. मी तुम्हाला सुंदर म्हणालो यांचा गैरसमज झाला. अरे, असं होतं कधी कधी. ममता तुला कॉलेजला जायचं ना, जा फ्रेश हो जा. मलाही कॉलेजला जायचंय. काय ऑफिसला जायचं. मला सुद्धा मीटिंगला जायचंय. कसली मीटिंग? मम्मी मी नाही सांगणार, मला लाज वाटते. हो, नाश्ता तयार झाला का? काळजी करू नका मी त्यांना मदत करतो. नको, त्यांना सवय आहे. हो हो, इतकी वर्ष ते करत आले, त्यांना सवय आहे. अच्छा ओके मग इतके वर्ष त्यांना मदत कोण करते इथे. मदत कोण करताय? ते एकटेच करते. एकटेच करणार. नशिबाचे भोग असतात एकेकाच्या. काय करणार. बरं मला उशीर होतोय, ती वाट बघत असे. इश. चल चल चालू पट चल. मी जाऊ का? जा जा. आंघोळ केली का? अगं बॉडी स्प्रे मारलाय ना. बरं बाय. एक बाय गेली आता मी पण बाय. तू म्हणजे मी पण येतो. येतोयस. हा, चला. तुम्ही कुठे चालला? नुकताच चहा प्यायलोय. बरोबर जा. शे 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 काय शे. बावळट चमी आहे ना. जास्त त्याच्याबरोबर बोलू नको. ही पुरुषाची जात आहे. केव्हा जाळं टाकेल सांगता येणार नाही. मी ते जाळं कुरतडून टाकीन. अरे तू कशाला काळजी करतेस? तू मांजरीची पोर आहेस. तू मुळी जाळ्यात सापडणारच नाहीस. तेच म्हणते, ही मांजरीची मुलगी. काय वा काय अय्या तुम्ही? मी आलेच. हा आला होता कशाला मग लगेच गेला. बाप रे हा येण्याच्या अगोदर सटकावं. आणि पण हिने सांगितलंय तुला शिट्टी जोपर्यंत मारता येत नाही तोपर्यंत बाहेर पडायचं नाही. ठीक आहे. हो काय हे काय? हे काय चाललंय तुमचं? शिटी मारतो. शिटी मारायची नाही असा नियम आहे घरातला. माहित नाही तुम्हाला? हे सगळे नियम माहिती आहे. प्लीज मामाला सांगायचं नाही. नाही सांगा. पाणी घ्या या. आणि मला बसायला जागा करून द्या. या बसा. बरं शाबास बसलाय का? पाणी घ्या. थँक्यू. इट्स माय मोठी ड्युटी. मला ना तुमच्याशी काही बोलायचंय. अरे देवा मला आता आठवलं. मला बाहेर जायचंय. 5 मिनिटाचं काम आहे. मी 3 तासात आलोच. काय असं काय करतो? काय? 5च मिनिटाचं काम आहे. तुमचं 5च मिनिटाचं हो, काम आहे. हो. सांगा सांगू? सांग ना. अरे मी तुझाच करायची गरज नाही. मी तुझा पेइंग गेस्ट आहे. लवकर सांग. मी लाजतोय. याला लाजणं म्हणतात तुमच्या. लाजा बाजूला जाऊन लाजायचं नाही तर लोकांना वेगळाच संशय येईल. मी म्हणजे ना हेच आहे. तू हे मी हाय ही हू काय हे म्हणजे चावटच आहात. चावट म्हणणार असेल तर मी लगेच निघतो. नाही, बसून. लवकर सांगायचा. पण प्रॉब्लेम आहे. काय? तुझ्या आईने तुला काम सांगितलंय ना मगाशी. अरे हो पण राहू दे. मी ते नंतर करणार. बरं. मला पहिल्यांदा तुमच्याशी बोलायचं. बोल ना आता काय. आलिया भोगाशी असावी चादर. नाही आलिया भोगाशी असावी सादरा. तुला कळलं ना मला काय म्हणायचं. हा सांग आता पण पटकन. तुम्हाला राग नाही येणार? राग आला तरी मी कुठे बोलून दाखवणार आहे तो राग. बरं, मला सांगा तुम्ही कुठल्या मुलीवर प्रेम केलंय? मी कुठल्या तरी नाही. मी मुलीवर प्रेम केलेलं आहे. कुणाला सांगायचं नाही. खरंच मी ह्या मुलीवर प्रेम केलंय. अशीच आहे. हे तू का लाजतोयस पण असं रे. तुझ्या कुणावर प्रेम आहे. मी काय. अरे हे आपल्या या जगात असं घडत हे आणि हा लग्न नाही करत असं. तू माझं ऐक ना पूर्ण. असं मध्ये मध्ये बोलायचं नाही. मी पण एका मुलीवर प्रेम करतो. काय तू एका मुलीवर प्रेम करतोस. अरे हे न भूतो न भविष्यत असं घडलेलं आहे. अरे कुठे मी सांगू कोणा. तू पाणी पी. तुला पाण्याची गरज आहे. घरकुल आपलं काय घरकुल आहे. सगळं असं कुलकुल वाटतंय. पाणी पी ना. कमाल आहे. एका मुलीवरती प्रेम करतो. कुणाला सांगितलेलं नाही सर. त्या मुलीला पण सांगितलेलं नाही. अजिबात तिला सांगू नको सर. ना सांगायचं ते सांग. पण मी तुला आयडिया दे कसं सांगायचं. आले रे आले आले पेंगेस्ट आले.
आले रे आले आले पेइंग गेस्ट आले. मामा हा ते मामा मी बाहेर जाऊन येते हा. आता कुठं निघाली सोनाची? जाऊ नको बाई, काळी पडशील. काही काळी बिळी पडत नाही हा. ओ डॅड, ते एसीचं काम कुठपर्यंत आलं? अरे काय आहे, मी नंतर विचार केला. उगाच एसीवर फालतू खर्च करण्यामध्ये काहीही अर्थ नाही. का? का म्हणजे काय? अगं काय माहितीये का, आधीच सरकारने भारनियमन सुरू केलंय आणि एसीचं बिल नेहमीच जास्त येतं, वीज जास्त खर्च होते. अहो मग निदान गाडी तरी घ्या फिरायला. हे काहीतरी काय, अगं सरकारने इतक्या योजना काढल्या आहेत, इतक्या बसेस आहेत, इतक्या सगळं काय काय आहे, त्याचा आपण वापर नाही केला तर त्यांना काय वाटेल? आणि अगं प्रदूषण केवढं, ट्रॅफिक जाम, गाड्या उभं करायला जागा नाही, हवी कशाला ती गाडी. करेक्ट, अगदी माझ्या मनातलं बोलला. आणि काय माहितीये का, दुसरा एक ऍडव्हान्टेज आहे की बस मध्ये काय होतं माहितीये, समजा अपघात वगैरे झाला की नाही, पैसे तरी मिळतात निदान. मग रेल्वे मधून प्रवास केल्यानंतर जर अपघात झाला ना तरी सुद्धा मिळतात पैसे. हो खरी गोष्ट आहे. मी जाते रेल्वेचा प्रवास करायला. एक मिनिट, जात असलीस ना तर बरोबर पत्ता ठेव स्वतःचा, कुठली तरी आयडेंटिटी कार्ड वगैरे बरोबर असू दे. कारण नाही तर काय होतं माहितीये का, की काय होतं, अपघात झाल्यानंतर ना ते बेवारीस म्हणून फेकून देतात आणि मग पैसे पण मिळत नाही. डॅड, तुम्ही जर मला लेक्चर देणार असाल ना तर मी कुठेच जात नाही, घरीच आराम करत बसते. चला, तुमच्या लेक्चरचा परिणाम झाला. हो ना, झाला परिणाम, पण चुकीच्या व्यक्तीवर झाला. म्हणजे मी तुमचं ऐकत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? हे काहीतरी काय, तुला असं बोलायची माझ्या पामराची काय विषाद आहे का? तुम्ही पामर, तुम्ही रावणात रावण. रावण? पण बरं आहे मी रावण, पण आमच्या घरात बिभीषण घुसलाय ना. कोण? मी विभीषण? वा, नाही काय, रामायणात बिभीषणच होता ना, तो बिचारा रावण. हा बिचारा रावण. म्हणजे मी तुमचं ऐकत नाही असं तुमचं म्हणणं आहे. अरे असं कुठे म्हटलं मी? ठीक आहे, मग मी चालले. कुठे चाललीस? निघाले सोडून? हो. अरे काय अरे? नाही, उशीर केलाच जरा. म्हणजे 15-20 वर्षापूर्वी गेली असतीस ना तर निदान मी एखाद्या सुंदर स्त्रीशी लग्न केलं असतं. म्हणजे मी सुंदर नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे? नाही नाही असं नाही, पण काय सौंदर्याची व्याख्या बदलते ना हळूहळू. म्हणजे मी सुंदर नाही तर मला रोज तुम्ही गजरा कशाला आणून देता? तुला घाबरतो म्हणून. तुम्ही जर मला एवढे घाबरताय तर मग मला सुंदर का म्हणता? अरे! माझ्या समोर एवढं बोलताच का? कारण गंमत अशी आहे, मला तेवढंच करणं शक्य आहे ना बाई. एक्सक्यूज मी, तुमच्या दोघांचं परत रामायण सुरू झालं. हे रामायण नाही, हे बायको पुराण आहे. येस, ऐकायचंय? नको. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला. घनश्याम सुंदरा 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 या पण लागल्या वाजायला. सुंदरा. हो, तो वाचतोय, जरा उचला ना त्याला. This English magazine made for each other, written here in this. हो, तो फोन उचला, फोन. मला कंटाळा आलाय, तुम्हीच घ्या तो फोन. मला पण कंटाळा आलाय, तूच घे. तुझाच असणार महिला मंडळातल्या कोणाचा तरी. वेट, आय एम कमिंग. हॅलो, हू टॉकिंग? कोण बोलताय? कोण? हो. अहो, आपलं आडनाव काय? आपलं आडनाव काय? तू भडकतेस ना सारखी. हा, भडगावकर. भडगावकर. हो, भडगावकरांचंच घर. बरोबर आहे, असं सांगत जा वेळ. हा, हॅलो. हा, कोण पाहिजे? रोहित. रोहित कुठे गेलाय? बाहेर गेलाय का? आता मला कुठे माहिती, हल्ली सांगून जातात का पोरं? नाही, बाहेर गेलाय. कोण बोलताय? माधुरी. ती माधुरी कोण? मला काय माहिती. नाही, हो बाहेर गेलाय, मी सांगते. बर. हा, थोड्या वेळाने फोन कर. हा. हॅलो. हा, शी, फोन ठेवून दिला. हा, दम लागला मला. जरा दम खा थोड्या. सारखं असं केलं तर अटॅक यायचा एखाद्या वेळेला. अहो, पूर्वी जरा बरं होतो, आता वयोमान परत वे गुडघे दुखतात, जरा दम लागतो. पुन्हा आता कोण आला? घ्या ना जरा फोन. हे ग बाई, मला नाही कंटाळा. काय सारखे फोन करतात? मग सगळी कामं मीच करतो, ते फोन घ्यायचं पण मीच करायचा. तुला आवड आहे ना बोलायची, बोल. ह्याने काही कामं नाहीत का? सारखं आपल्याला फोन करत. आय वॉन्ट टू रीड दिस.
चला ते नंतर घ्या इंग्रजीची क्लास. हॅलो, नाव हू टॉकिंग? हा, ममता. हा, ममता बाहेर गेली. नाही, ममता आहे ना घरात? हो, घरात आहे ना? हा हा हा, बोलवते. हा हा, जरा हॅलो हॅलो हॅलो. शी, बाबा कोणाचा फोन आहे? काय कोणाच तरी फोन होतात. फोन करतात आणि बोलत नाही. कुणाचा फोन होता कुणाच ठाऊ. हा? कंटाळा आला. आता जर पुन्हा फोन आला ना तर तूच घे. हा, मी तुला सांगून ठेवते. आय वॉन्ट टू रीड दिस आय फोन वाजतोय मामा. चल ग बाबा. हॅलो, हू टॉकिंग म्हणून. हॅलो. हा, हाय, कसा आहेस तू? कसा आहेस? अगं माधवीचा फोन आहे. माधवी ना? मग कसा आहेस काय? मामा, आमची ती बोलायची स्टाईल आहे. शी, चुप बस. कसली गाणे. व्हेरी बॅड स्टाईल. आय डोंट लाईक. हा, बोल. कशी आहेस? मी पण मजेत आहे. मजेत आहे. कधी? हो, चालेल. नाही अगं मामा, रागवेल. विचारून बघू. काय? ओके, ठीक आहे, विचारते. एक मिनिट. मामा, मी माधवी बरोबर शॉपिंगला जाऊ? शॉपिंगला? शॉपिंगला कशाला? मी काय तुला पैसे देणार नाही. डॅड देतील ना? ते माझ्याकडनं घेतील तेव्हा तुला देणार. हो, देणार. आपल्या बापाची स्पेंड आहे ना सगळी. थँक्यू डॅड. हॅलो. हा, हो, येते मी. हो, मला माहितीये कुठे ते. हो, 5 वाजता. ओके, नक्की. बाय. आय लव्ह यू टू. काय म्हणाली? आय लव्ह यू म्हणजे काय? अगं, आय लव्ह यू. मी तुझ्या बरोबर संध्याकाळी येणार. मला ती माधवी का कोण आहे का आय लव्ह यू मला ते बघायचंय. हॅलो मम्मा, फोन ठेवलाय. हॅलो. काय बोलतच नाहीये. आला. हॅलो, आय लव्ह यू. आले पेइंग गेस्ट आले रे आले पेइंग गेस्ट आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले. आले पेइंग गेस्ट आले रे आले पेइंग गेस्ट आले. हे किती राहण्यास आले, किती राहून गेले. कोणी येता हसत, कोणी जातो रडत. कोणी येता घरून, कोणी जातो पळून. कोणी भाडे दिले, कोणी भाडे बुडवले. कोणी नोकरीसाठी आले, कोणी छोकरीसाठी आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले. बंगल्यात आमच्या पेइंग गेस्ट आले.